कालच मी अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य ऐकत होतो, बरोबर ना? अखिलेश यादव यांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची, त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं. ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात. हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील. प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना. या राज्याचं पुण्य फार मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे. रावसाहेब, या संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेत या काँग्रेस चर्चाही नव्हती, चर्चेतही नव्हता हा पक्ष. त्याने 28 जागा घेतली. चांगली गोष्ट, अभिनंदन करतो. तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकसंघ असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तुम्ही 100 काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती. आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची. काँग्रेस निवडणुकीत उतरली होती, ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल. काय ना, ही प्रक्रिया सुरू होईल, पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत, लक्षात ठेवा. आम्ही आहोत. छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं सत्ता नसली आमच्याकडे याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही ना. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी, त्यातले कोणीही सत्तेत नव्हते. जो मुंबईचा लढा झाला 1956 साली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून जो ओळखला जातो आणि ज्यात 106 हुतात्म्यांनी आमच्या बलिदान केलं, त्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेमध्ये नव्हता. हे मी भाजपा त्याला सांगू इच्छितो. राज ठाकरेंनी आत्ताच एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये एक वाक्य आहे, यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसल्याचं ते दुःख व्यक्त करतायत. आणि त्याला जोडूनच फडणवीसांनी गेल्या आठवड्यात विधान केलं होतं की या युतीमध्ये, तुमच्या युतीमध्ये राज ठाकरे हे सर्वात मोठे लुजर असतील. आणि तिसरा त्यातला मुद्दा असा की आता जी चर्चा आहे मनसैनिकांकडनं बोलली जाते की त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी किंवा योग्य जागा त्यांना मिळाले नसल्यामुळेच मनसेला हे अपयश मिळालं. बघा, हे कोण पडद्यामागून काय बोलत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू नका. सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली, आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांचे सुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या फरकानं पडलेले. आता जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली. खरं म्हणजे त्यांनी तिकडे थांबायला हवं होतं काही काळ, असं आत्ताच मी चर्चा केली. कारण रिकाउंटिंगची व्यवस्था होती पण ती करू शकले नाहीत. त्यानंतर या भांडुपलाच पश्चिमेला मोहन चिरात म्हणून एक उमेदवार आहेत, ते सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत. इथे विश्वनाथ ढोलम आहेत, ते सुद्धा फार थोड्या मतानं पडले. याला काही वेगळी कारण आहेत. पण आम्ही सगळ्यांनी, शिवसैनिकांनी, आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावेत यासाठी शर्थ केली. मी त्या ठिकाणी गेलो, शिवसैनिकांच्या, मनसैनिकांच्या बैठका घेतल्या, सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला, लोकांना आवाहन करत राहिलो. पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले. त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू. त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलत आहे, या जागा त्या जागा, त्याला काय तथ्य नाही. आमच्यासुद्धा अनेक जागा पडलेल्या आहेत ना. पण दोघांनाही, शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची मदत झाली.